नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, महत्वाच्या घडामोडी. मित्रांनो, आज आहे 10 डिसेंबर. 10 डिसेंबरचे आपण 20 प्रश्न पाहतो. कोणतीही परीक्षा असू दे, चालू घडामोडी हा भाग आपल्याला असतो मित्रांनो. आणि आपण जर नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि सर्व शेअर करा, जेणेकरून मराठी उपक्रम सुरू करण्याचा उद्देश मराठी विद्यार्थ्यांना मदत व्हावी. सर्वप्रथम आपल्याला गुड मॉर्निंग, शुभप्रभात मित्रांनो. आपण सुरू करतोय आजचे महत्वाचे प्रश्न. मित्रांनो, कालचा प्रश्न होता, मोहित शर्मा निवृत्त जाहीर हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे? तर तो आपला भारत देश या देशाचा खेळाडू आहे. आपल्या देशाचा खेळाडू आहे. आजचा पहिला प्रश्न, T20 मध्ये 600 बळी घेणारा तिसरा खेळाडू कोण आहे? मित्रांनो, लक्षात ठेवा, पहिला आहे डेव्हिड ब्रोहो, दुसरा रशीद खान आणि तिसरा आहे सध्या सुनील नारायण. ठीक आहे, पहिला कोण आहे? ब्रोहो, दुसरा रशीद खान आहे आणि तिसरा कोण आहे मित्रांनो? सुनील नारायण. माहीत असणं आवश्यक आहे. नारायणने जगभरातील 495 सामन्यात हा टप्पा पार केला. सर्वात यशस्वी T20 फिरकीपटूमध्ये एक आहे. पहिला ब्रोहो, दुसरा रशीद खान, तिसरा कोण आहे? सुनील नारायण. T20 मध्ये 600 बळी घेणारा तिसरा खेळाडू बनलेला आहे. दुसरा प्रश्न, जेरुसलेम मास्टर 2025 मध्ये विजेता कोण ठरला आहे? तर मित्रांनो, थोडेसे ते ऑप्शन चुकले आहेत, पण याचं उत्तर आहे अर्जुन एरिगसी. हे त्याचं उत्तर आहे, लक्षात ठेवा, अर्जुन एरिगसी. ठीक आहे, थोडेसे पॉइंट चुकले आहेत मित्रांनो, हे 2 पॉइंट. डायरेक्ट उत्तर सांगतोय अर्जुन एरिगसी. ग्रँडमास्टर अर्जुन एरिगसी यांनी 5 वेळचे विश्वविजेते विश्वनाथ आनंद यांचा पराभव केला. जेरुसलेम मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद पटकावले. ट्राय ब्रेकमध्ये 2.5, 1 अशी गुणांनी विजय. अर्जुनचे हे दुसरे बिलन्स ब्लिट्स विजेतेपद आहे. जेरुसलेम मास्टर्स मध्ये कोण जिंकले मित्रांनो? अर्जुन एरिगेसी आणि विजेते विश्वनाथ आनंद यांचा पराभव केलेला आहे. तिसरा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब पांडुरंग आढाव यांचे निधन कोणत्या दिवशी झाले? मित्रांनो, पाहायला गेलं तर 3 डिसेंबर रोजी झालेला आहे. म्हणजे बाबासाहेब आढाव म्हणतो त्याला आपण डिटेल बघूया त्यांच्याबद्दल. ठीक आहे, पूर्ण नाव डॉक्टर बाबासाहेब पांडुरंग आढाव, जन्म 1 जून 1930, पुणे. महाराष्ट्र सामाजिक चळवळीचे अग्रदूत, सत्यशोधक विचारांचे अनुयायी. प्राथमिक शिक्षण पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये, माध्यमिक शिक्षण महाविद्यालयात. 1952 साली कालमास यांच्या विचारांचा अभ्यास, त्यानंतर सामाजिक कार्याला सुरुवात. भाऊसाहेब रानाडे, टिळक जोशी यांच्या समाजवादी विचारांना प्रभावित. कामगार, विकलांग, वयोवृद्ध, वंचित वर्गासाठी मोठे कार्य. हमाल पंचायत असेल, कष्टकऱ्यांचे प्रश्न असतील, शेतकरी मजूर चळवळीचे नेतृत्व केले. पुण्यातील भवानी पेठेत नमस्कार मंडळ सुरू करून सामाजिक व शैक्षणिक उपक्रम सुरू केले. राजकीय पदापासून दूर राहून संपूर्ण आयुष्य समाजकारणासाठी वाहिले. पुरस्कार त्यांना 2007 चा पुण्यभूषण पुरस्कार मिळाला. निधन 3 डिसेंबर 2025, पुण्यात, वयाच्या 95व्या वर्षी. ठीक आहे, चौथा प्रश्न पाहतोय आपण, ग्लोबल एआय शो 25 चे थीम काय आहे? तर ऑप्शन नंबर 4, एआय 2031 एक्सेलरेटिंग इंटेलिजंट फ्युचर. तर आपण पाहूया डिटेल. ग्लोबल एआय शो 2025 8 ते 9 डिसेंबर मध्ये झाला. ठीक आहे, स्पेस 42 एअरना अबुधाबी UAE मध्ये झालेला आहे. थीम आपण पाहिलेला आहे, उद्देश कृत्रिम बुद्धिमत्ता, नवरेश्म आणि भविष्यातील एआय ट्रान्सफॉर्मेशन, जागतिक चर्चा, यासाठी तो घेतला गेला होता अबुधाबी UAE मध्ये. पाचवा प्रश्न, 7वी इंडिया इंटरनॅशनल है ना इंटरनॅशनल स्वेफ्ट एक्सपो अँड समिट 2026 कोठे आयोजित होणार आहे? तर पाहायला गेलं तर कोची, केरळमध्ये ती आयोजित होणार आहे. आवृत्ती 7वी होती, इंडियन इंटरनॅशनल सेव्ड सी वीड एक्सपो अँड समिट. लक्षात ठेवा, 29-30 जानेवारी 2026, कोची, केरळ. थीम आहे सी वीड 2030. सुरुवात 2019. 6वी आवृत्ती ही चेन्नईत झाली होती आणि 7वी आवृत्ती कोची, केरळमध्ये होणार आहे. लक्षात असू दे, 29-30 जानेवारी. 6वा प्रश्न, नाम्बिया राष्ट्रीय पुरुष क्रिकेट संघाचे सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? पॉइंट खूप महत्वाचा आहे. 6वा प्रश्न मित्रांनो, कोणाची निवड करण्यात आलेली आहे? ठीक आहे, प्रश्न असे सुद्धा पेपरला येऊ शकतात, आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. गॅरी कॅस्टन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, नाम्बिया राष्ट्रीय पुरुष क्रिकेट संघाचे सल्लागार. पुढे 7वा प्रश्न,
ओएनजीसीचे चेअरमन अरुण कुमार सिंह यांच्या कार्यकाळात किती वर्षाची वाढ करण्यात आलेली आहे? तर 1 वर्षाची वाढ करण्यात आलेली आहे, लक्षात ठेवा. नाव अरुण कुमार सिंह, वय 62 वर्ष. पूर्वीचा कार्यकाळ संपला 6 डिसेंबर 25, नवीन कार्यकाळ 6 डिसेंबर 2026, 1 वर्षाची वाढ. ओएनजीसी बद्दल भारताची सरकारची महारत्न कंपनी, स्थापना 1956, मुख्यालय नवी दिल्ली. भारतातील 70% तेल आणि 80% नैसर्गिक वायू उत्पादन ओएनजीसी मार्फत होते. 8वा प्रश्न, फिफा पीस प्राइज चे पहिले विजेते कोण ठरले आहेत? तर पाहायला गेलं डोनाल्ड ट्रम्प ठरलेले आहेत. पुरस्कार नाव फिफा पीस प्राइज, पहिले विजेते डोनाल्ड ट्रम्प. जाहीर तारीख 5 नोव्हेंबर 2025, वितरणाची तारीख 5 डिसेंबर 2025. वितरण 26 फिफा वर्ल्ड कप ग्रुप ड्रॉ सेरेमनी USA. उद्देश जागतिक शांततेसाठी असाधारण आणि अतुलनीय प्रयत्न केलेल्या व्यक्तींना गौरवणे, हा त्याच्या मागचा उद्देश आहे. 9वा प्रश्न, खालील कोणाला 2025 सालचा नोबेल है ना ह्युमॅनिटेरियन पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे? मित्रांनो, लक्षात ठेवायची गोष्ट आहे, ह्युमॅनिटेरियन पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. तर आपण पाहायला गेलं तर कोणाला करण्यात आलेला आहे? तर पॉइंट आहे अनंत अंबानी यांना तो करण्यात आलेला आहे. कोणाला? अनंत अंबानींना करण्यात आलेला आहे. वानतारा उपक्रमाचे संस्थापक अनंत अंबानी यांना ग्लोबल ह्युमन सोसायटी ऑफ तर्फे ग्लोबल ह्युमॅनिटी पुरस्कार प्रदान झाला. हा पुरस्कार 1 डिसेंबर 25 रोजी प्रदान करण्यात आला. हा सन्मान मिळवणारे ते जगातील सर्वात तरुण व्यक्ती व पहिले आशियाई ठरले आहे. वनतारा उपक्रमाअंतर्गत प्राणी संरक्षण, पर्यावरण संवर्धन, पुनर्वसन यासाठी मोठे कार्य केले जाते. त्या अनुषंगाने यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. पुढं 10वा प्रश्न, जागतिक मानव अधिकार दिन केव्हा साजरा केला जातो? मित्रांनो, 10 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. मित्रांनो, पाहायला गेलं मानव अधिकार दिन 10 डिसेंबर रोजी साजरा केला जातो 1948 पासून. आणि याच दिवशी नोबेल पारितोषिक 6 क्षेत्रातले दिले जातात, हे सुद्धा आपल्याला माहीत असावं. 11वा प्रश्न, सुलतान अझलन शाह कप 2025 चे विजेता कोण आहेत? असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. बघा, सुलतान अझलन शाह, लक्षात असू दे, हा पुरस्कार हा कप कोणी जिंकलेला आहे? आपल्याला प्रश्न विचारलाय. तर उत्तर आहे बेल्जियमने जिंकलेला आहे आणि भारत उपविजेता ठरलेला आहे. नेक्स्ट 12वा प्रश्न, 36वा कोणार्क महोत्सव कुठे आयोजित करण्यात आलेला आहे? तर उत्तर आहे चंद्रभागा बीच, ओके, ओडिशामध्ये तो आयोजित करण्यात आलेला आहे. नेक्स्ट 13वा, मंदारिन संत्रे GI टॅग कोणत्या राज्याला मिळाला? असा आपल्याला प्रश्न विचारलाय. तर उत्तर आहे पश्चिम बंगालला मिळालेला आहे. 14वा प्रश्न, कोणत्या देशाने फेमिसाइड ला गंभीर गुन्हा घोषित करणारा नवीन कायदा पास केला आहे? तर तो इटली देशाने केलेला आहे. 15वा प्रश्न, प्रादेशिक AI इम्पॅक्ट कॉन्फरन्स 2025 कोठे झाली आहे? तर उत्तर आहे शिलाँग मध्ये झालेली आहे. 16वा प्रश्न, गुवाहाटी मास्टर्सचा पुरुष एकेरी सुपर 100 विजेता कोण जिंकला? असा प्रश्न विचारला, आपल्याला माहित पाहिजे उत्तर. तर कोण जिंकलेला आहे? मित्रांनो, आपण जर पाहतोय, आपण डेली करंट अफेअर घेत असतो. या करंट अफेअरचा एकमेव उद्देश आहे की सर्वांना मदत व्हावी आणि खास करून मराठी विद्यार्थ्यांना मदत व्हावी, जेणेकरून त्यांना प्रत्येक, म्हणजे बोलतो ना आपण की प्रत्येक प्रश्न हा परिपूर्ण देण्याचा प्रयत्न करतो. आणि टोटली मित्रांनो, रोज तुम्ही जर पाहायला गेलं तर टोटली रोजचे 20 प्रश्न असतात आणि 20 प्रश्न खूप महत्वाचे असतात. ठीक आहे, आणि आपण लिहून घेत जावा, जेणेकरून प्रश्न आपल्याला पॉइंट टू पॉइंट मिळतात. उत्तर आहे संस्कार सारस्वत. 17वा प्रश्न, भारतीय डेव्हिस कप संघाचा है ना तर संघाचा कर्णधार म्हणून पुनर्नियुक्त कोण झालेला आहे? भारताच्या डेव्हिस कप संघाचा, लक्षात असू दे, डेव्हिस कप संघाचा पुनर्नियुक्त कर्णधार कोण झालेला आहे? तर उत्तर आहे रोहित राजपाल यांची पुनर्नियुक्ती झालेली आहे. 18वा प्रश्न, कोणत्या शहराच्या मेट्रो
मेट्रो जवळ जगातील सर्वात लांब चालक रहित मेट्रो नेटवर्कचा गिनीज बुक रेकॉर्ड झालेला आहे? तर उत्तर आहे रियाद. लक्षात ठेवा, रियाद मेट्रोचा. 19वा, सेबीची विदेशी गुंतवणूकदारांसाठी सुरू केलेली नवीन प्रणाली कोणती आहे? स्वागत एफ आय या नावाने सुरू करण्यात आलेली आहे. 20वा प्रश्न मित्र, महाराष्ट्राचे नवीन महाधिवक्ता म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? असा एक साधासा प्रश्न विचारला, तोही आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. तर मिलिंद साठे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि सर्वांसाठी आजचा प्रश्न, युनेस्को ICH समितीचे 20वे सत्र कोणत्या ठिकाणी आयोजित केले जात आहे? ऑप्शन आहे जयपूर, मुंबई, नवी दिल्ली, अहमदाबाद. आपल्याला कमेंटमध्ये उत्तर सांगायचंय, उत्तर काय असणार आहे. आणि मित्र हो, आज आपण इथेच थांबू. सर्वच्या सर्व घडामोडी आपण घेत असतो, रोजचे 20 प्रश्न दररोज आपण पॉइंट टू पॉइंट घेत असतो, जेणेकरून एकमेव उद्देश आहे की सर्वच्या सर्व घडामोडी आपल्या स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असाव्या. ठीक आहे, आज आपण इथेच थांबू. उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक्यू.